नमस्कार. इंदूने पोपटराव आणि श्रीकलाला एकादशीच्या कीर्तनाचं आमंत्रण दिलेलं असतं. इंदू म्हणत असते, एकादशीचं कीर्तन आहे, सगळा गाव मंदिरामध्ये येणार आहे. तुला आणि पोपटरावला सुद्धा मी कीर्तनाचं आमंत्रण देण्यासाठी आले. माझी इच्छा आहे की तुम्ही दोघांनी सुद्धा तिथे यावं. तेव्हा पोपटराव मोठ्याने बोलतो, जमणार नाही, मी तर अजिबात येणार नाही. आणि ये इंद्रायणी, मुद्दामून इथे येऊन आमंत्रण द्यायची गरज नाही. मुळात तुमचं कीर्तनच कसं होतं तेच मी बघतो. तेव्हा लगेच इंदू बोलते, का आहे ना पोपटराव, तुझ्यासारख्या माणसाला मी कीर्तनासाठी बोलावलं. हे खरं तर माझंच चुकलं, पण खरं सांगू, मी तुला का बोलावलं ते? कारण मला असं वाटलं की कीर्तनाला येशील आणि कीर्तनातून काहीतरी बोध घेशील आणि स्वतःला सुधारशील, पण तुझ्यासारखी माणसं कधीच सुधारू शकत नाहीत. तेव्हा मात्र पोपटराव म्हणतो, माझ्याच घरात येतेस आणि मलाच धमकावतेस? कोण समजतेस कोण तू स्वतःला? जा इथून, मी बघतोच तुझं कीर्तन कसं होतं ते. तेव्हा इंदू हसायला लागते. तेव्हा लगेच श्रीकला म्हणते, हसतेस काय? आत्ताच्या आत्ता इथून चालती पड. तेव्हा लगेच इंदू बोलते, काय आहे ना पोपटराव, तू आणि तुझ्या मुलीने कितीही ठरवलं की कीर्तन होऊ द्यायचं नाही, तरी सुद्धा त्याच्या मनात जे आहे तेच होणार. कीर्तन होणार आणि तेही दणक्यात होणार, तुमच्या नाकावर टिच्चून. हे ऐकता श्रीकला आणि पोपटराव चांगलेच चिडलेले असतात. तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की श्रीकला पोपटरावला म्हणत असते, बाबा तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना, मी काय करायचं ते बघते, तुम्हाला काळजी करायची गरज नाही. तेव्हा लगेच मोठ्यानी पोपटराव म्हणतात, श्रीकला काहीही झालं तरी सुद्धा मला कीर्तन झालेलं नको आहे, मला त्या इंद्रायणीला धडा शिकवायचाच आहे. तेव्हा लगेच मोठ्यानी श्रीकला म्हणते, पोपटराव लांडगे पाटील आहात तुम्ही, आणि तुम्ही त्या इंद्रायणीच्या धमकीला घाबरलात. तुम्हाला कोणाच्याही धमकीला घाबरायची गरज नाही, मी आहे ना, मी सर्व काही ठीक करेन, तुम्ही फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा. तेव्हा लगेच पोपटराव म्हणतात, श्रीकला माझा तुझ्यावरती विश्वास आहे. इकडे श्रीकला तिच्या माणसांना भेटलेली असते आणि ती मोठ्याने म्हणते, काही झालं तरी एकादशीचं कीर्तन आपल्याला उधळून लावायचं आहे. त्यासाठी ते मंदिर जरी जाळावं लागलं तरी सुद्धा चालेल, कुणालाही सुगावा न लागला पाहिजे आणि तुम्ही ते मंदिर जाळल्याचं काम केलं पाहिजे. तेव्हा मात्र ती गुंड बोलतात, श्रीकला मॅडम तुम्ही सांगताय ते आम्ही करूच, पण मंदिर जाळणं म्हणजे जरा चुकीचंच आहे. तेव्हा लगेच श्रीकला म्हणते, मला डबल उत्तर करायचं नाही, मी सांगितलेलं फक्त काम करायचं, प्रश्न तर विचारायचेच नाहीत. आणि मुळात मी सांगितलंय ना, पैसे फेकते ना तुमच्या तोंडावरती, मग कामाला चोख राहा. तेव्हा मात्र चांगलीच बोलती त्या गुंडांची बंद होते. इकडे इंदूने दणक्यात कीर्तनाला सुरुवात केलेली असते. सगळे गावकरी मंदिरात जमा झालेले असतात. पप्प्या, इम्रान सगळेजण असतात. इंदूने मात्र आधीच चांगलाच मास्टर प्लॅन आखलेला असतो, कारण तिला पोपटराव आणि श्रीकलावरती संशय असतो. तिने आधीच पप्प्या आणि इम्रानला सांगितलेलं असतं की डोळ्यात तेल टाकून राहा, पण कळतंय का तुम्हाला, त्या पोपटरावच्या माणसांवरती मंदिराच्या आजूबाजूने लक्ष ठेवा. त्यांना चाहूल नाही लागली पाहिजे की तुम्ही त्यांच्यावरती लक्ष ठेवताय, पण ती लोक काय करतायत हे मात्र आपल्याला कळायला पाहिजे. तेव्हा मात्र पप्प्या आणि इम्रान बोलतात, इंदू तू काळजी करू नकोस, काही झालं तरी आपलं एकादशीचं कीर्तन दणक्यातच होणार. तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, श्रीकलाची ती गुंड सगळेजण आलेले असतात. त्यांनी अशा मशाली पेटवलेल्या असतात आणि ते मंदिराला आग लावायला जात असतात. तेवढ्यात मात्र पप्प्या आणि इम्रान त्यांच्यावरती अटॅक करतात. तेव्हा मात्र ती खूपच घाबरलेली असतात. कीर्तन थांबलेलं असतं आणि सगळे गावकरी बाहेर आलेले असतात. त्यावेळेला पप्प्या गावकऱ्यांना म्हणतो, बघा बघा, या पोपटरावची माणसं बघा, आपलं मंदिर जाळण्यासाठी आली.
त्यावेळेला गावकरी मात्र चांगलेच खवळून उठतात. मोठ्याने पोपटराव लांडगे पाटील बाहेर या अशा हाका मारायला लागतात. श्रीकलाला इकडे कळून चुकतंय की आपलं प्लॅन फसलाय. आता आपण काहीच करू शकत नाही. आता या गावकऱ्यांना आपल्याला सामोरं जावं लागणार. त्यावेळेला लगेच पोपटराव म्हणतात, श्रीकला काय झालं? श्रीकला जे काही असेल ते स्पष्टपणे बोल. तेव्हा लगेच श्रीकला बोलते, खरं सांगू, प्लॅन फसला. तेव्हा लगेच पोपटराव स्वतःच्या डोक्याला हात मारून घेत म्हणतात, आता काय करायचं? आता हे गावकरी मला काही सोडणार नाहीत. अगं, त्यांचं त्या मंदिराबद्दल किती प्रेम आहे तुला तर माहितीच आहे श्रीकला. श्रीकला, खूप मोठी चूक केलीस तू. आता मी काय करू? तेव्हा लगेच श्रीकला म्हणते, बाबा प्लीज प्लीज शांत व्हा. जी काही परिस्थिती आहे ती आता आपल्या हाताबाहेर आहे हे आपल्याला माहिती आहे. तेवढ्यात मात्र सगळे गावकरी पोपटरावच्या घरावरती धावून जातात. जोरजोरात ते घराच्या दरवाजाला लाथा मारत असतात. त्यावेळेला पोपटराव अचानक दरवाजा उघडतो. त्याच वेळेला गावकरी पोपटरावची कॉलर पकडत त्याला जोरात बाहेर ढकलून देतात आणि नेमका पोपटराव जाऊन इंदूच्या पायावरती पडलेला असतो. त्यावेळेला इंदू बोलते, सांगितलं होतं ना पोपटराव लांडगे पाटील, एक ना एक दिवस असा येईल ज्या दिवशी तू तोंडावर आपटलेला असशील. पोपटराव लांडगे पाटील, मी तर तुला सोडणार नाही. तेव्हा लगेच मोठ्याने पोपटराव बोलतो, पुरे इंद्रायणी, हे सर्व काय चाललंय? मुद्दामून करतेस का तू? तेव्हा लगेच इंदू बोलते, उगाच माझ्यावरती कसलेही आरोप करू नकोस. मी असं काहीही केलेलं नाही आणि तू जे काही करतोयस ना ते सर्व थांबव. कारण मला तुझ्या या कोणत्याच प्रश्नांना उत्तरं द्यायची नाहीत. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. तेवढ्यात मात्र लगेच मोठ्यानी श्रीकला बोलते, इंदू हे जे काही चालवलेस ना ते बंद कर. तेव्हा लगेच ती माणसं खवळून उठतात आणि बोलतात, इंद्रायणीला काय बोलताय? मुळात तिची काही चूकच नाहीये. चूक आहे तर ती तुमची. तुम्हाला कळतंय का तुम्ही काय केलंय ते? अहो, इंदूला कमी दाखवण्यासाठी, कीर्तन थांबवण्यासाठी तुम्ही मंदिर जाळण्याचा निर्णय घेतलात. हिम्मतच कशी झाली तुमची? आता मात्र मी तुम्हाला सोडणार नाही. आणि सगळे गावकरी पोपटरावच्या तोंडाला काळं फासतात. श्रीकलाच्या तोंडाला सुद्धा त्यांनी काळं फासलेलं असतं. त्यावेळेला मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच श्रीकला मोठ्याने बोलते, हे सर्व तुम्ही काय करताय? माझा अपमान मी विसरणार नाही. तेव्हा इंदू बोलते, अपमान विसरूच नकोस. आज तू जे काही केलंयस ना श्रीकला, त्याचीच ही शिक्षा आहे. त्यावेळेला लगेच गावकरी बोलतात, यांना तर धडा भेटला असेल. आता आपण आपलं कीर्तन पुढे चालू ठेवूया. आणि लगेच इंदू दणक्यामध्ये कीर्तन सुरू करते आणि एकादशीचं कीर्तन अशा प्रकारे पार पडलेलं असतं. पण इकडे मात्र श्रीकला आणि पोपटरावचा चेहरा बघून रत्नाला हसायला येत असतं. तेव्हा लगेच श्रीकला रत्नावरती आवाज चढवत बोलते, काय चाललंय? मुद्दामून करताय का तुम्ही हे सर्व? तुमचं जे काही चालू आहे ना ते बंद करा. तेव्हा लगेच मोठ्याने रत्ना बोलते, श्रीकला, पोपटराव, अहो तुमच्या तोंडाला काळं फासलं तरी कोणी? एवढी कुणाची हिंमत झाली? तेव्हा लगेच श्रीकला बोलते, रत्ना, तुला काही माहिती नाही अशातला भागच नाही. तुला सगळ्या गोष्टी माहिती आहेत, मला चांगलं माहिती आहे. रत्ना, एक गोष्ट लक्षात ठेव, कितीही काही झालं तरी सुद्धा आमच्यावर हसायचं नाही. आमच्या तुकड्यांवरती जगतेस. तेव्हा रत्ना बोलते, गप्प बस. सारखं सारखं तुकड्यांवर जगतेस म्हणू नकोस. आजपर्यंत मी तुला जी मदत केली ना त्यामुळे तू इथपर्यंत पोहोचलेस, हे विसरू नको श्रीकला. त्यामुळे केलेल्या माणसांनी तुला मदत आहे ना ती कधी विसरायची नाही. तेव्हा मात्र श्रीकला बोलते, गप्प बसा, आधीच डोकं फिरलंय. तेव्हा पोपटराव म्हणतात, श्रीकला तू गप्प बस. अगं, आपल्या तोंडाला काळं फासलं, आपली गावातून धिंड काढली त्या लोकांनी. अगं, काय झालंय ते बघ तरी. तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते. श्रीकला मोठ्याने बोलते, पुरे, आता मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही. त्यावेळेला श्रीकला मोठ्याने बोलते, आता सगळं संपलं.
आता मला या विषयावरती वादच घालायचा नाहीये. त्यावेळेला मात्र लगेच मोठ्याने पोपटराव म्हणतात, पुरे, आता मात्र या इंद्रायणीला धडा शिकवायचाच, आणि या इंद्रायणीला धडा शिकवल्याशिवाय मी गप्प राहणार नाही. ह्या इंद्रायणीला तिची लायकी मी दाखवणारच. तेव्हा मात्र मोठ्याने श्रीकला असं बोलताच पोपटराव म्हणतात, त्या इंद्रायणीलाच नाही, त्या इंद्रायणीच्या संपूर्ण फंटा गँगला त्यांची लायकी दाखव. जोपर्यंत तू त्यांना त्यांची लायकी दाखवत नाहीस ना श्रीकला, तोपर्यंत माझ्या मनाला शांतता लाभणार नाही. तेव्हा मात्र श्रीकला म्हणते, बाबा तुम्ही जरा शांत व्हाल. बाबा तुम्ही अजिबात विचार करू नका. काही झालं तरी सुद्धा मी लवकरात लवकर त्या सगळ्यांना त्यांची लायकी दाखवणार म्हणजे दाखवणार. माझ्यावरती विश्वास ठेवा. तेव्हा मात्र पोपटराव म्हणतात, श्रीकला तुझ्यावरती विश्वास आहेच. इकडे इंदूचं कीर्तन छान प्रकारे झालेलं असतं. त्यावेळेला गावकरी इंदूला म्हणतात, इंद्रायणी, आज तुझ्यामुळे आपण या सर्व गोष्टींवरती मात केली. खरंच इंद्रायणी, तुला मानलं पाहिजे. तेव्हा लगेच इंदू बोलते, मी माझ्या मंदिराला काही होऊन देईन का? ज्या गावकऱ्यांची या मंदिरावरती श्रद्धा आहे, या मंदिरातल्या विठुरायावरती श्रद्धा आहे, त्या गावकऱ्यांच्या विश्वासाला मी असा तडा जाऊ देणारच नाही. कोण ही श्रीकला? कोण समजते कोण स्वतःला? काल परवा आलेली ही मुलगी आपल्या गावात येऊन नाही ते करणार आणि मी गप्पपणे सगळं काही बघणार. आता मात्र मी तिला माफ करणार नाही. आता मात्र मी तिला तिची लायकी दाखवणारच, त्याशिवाय मी गप्प बसणार नाही. तेव्हा मात्र श्रीकलाला इकडे खूपच राग आलेला असतो, कारण इंदूचं सगळं बोलणं श्रीकला ऐकत असते. त्यावेळेला लगेच पोपटराव बोलतात, बघ कशी बोलते ती, तिला भीती सुद्धा वाटत नाही. तुझ्याबद्दल ती असं कसं काय बोलू शकते? तेव्हा लगेच रत्ना बोलते, काय ना पोपटराव, कधी ना कधी तरी आपल्या पापाचा घडा भरलेलाच असतो. पोपटराव, हेच तर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होते की तुमच्या पापाचा घडा भरलाय. पोपटराव, मी तुम्हाला एवढी मदत करून सुद्धा तुम्ही मला अगदी हडतूड करता, कुत्र्यासारखी वागणूक देता. आणि मी काय करायचं? तरी सुद्धा तुमच्या इथे राहायचं का? तर माझ्याकडे पैसा नाही म्हणून. पण जोपर्यंत माझे पैसे देत नाही ना, तोपर्यंत मी इथून कुठेही जाणार नाही. त्यावेळेला लगेच पोपटराव म्हणतात, गप्प बस श्रीकला, आता उगाच कोणतीच नाटकं करू नकोस. आणि जर का अशी नाटकं करण्याचा प्रयत्न जरी केलास ना, तर बघ श्रीकला. तेव्हा मात्र श्रीकलाला खूपच राग आलेला असतो. श्रीकला मोठ्याने बोलते, आता सगळं काही संपलं असं वाटत असेल या इंद्रायणीला, आणि त्याच भ्रमात राहू देत तिला. नाही ना तिची चांगलीच धिंड काढली तर नावाची श्रीकला पोपटराव लांडगे पाटील नाही मी. तेव्हा मात्र पोपटराव म्हणतात, श्रीकला, माझा तुझ्यावरती विश्वास आहेच. तू सगळ्या गोष्टींवरती मात करशील. पण आता मात्र एक गोष्ट लक्षात ठेव, कितीही काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर या सगळ्यांना धडा शिकवलाच पाहिजे. तेव्हा मात्र श्रीकला बोलते, बाबा तुम्ही शांत व्हा. बाबा, तुम्हाला काळजी करायची गरजच नाही. मी आहे ना, मी सगळं काही नीट करेन. इकडे मोठ्या बाई इंदूला बोलतात, इंदू, तुला काय वाटतं, ती श्रीकला आता शांत बसेल? इंदू, ती श्रीकला कशी आहे ना, तुला चांगलंच माहिती आहे. आता तर तिचा पारा चढला असणार. कधी एकदा तुला धडा शिकवते असं तिला झालं असणार. तेव्हा लगेच इंदू बोलते, तिला काही होऊ देत, मला काही एक फरक पडत नाही. पण मी तुम्हाला सांगते, सगळं काही मी अगदी व्यवस्थित करणार. तेव्हा मात्र श्रीकला इकडे पोपटरावला म्हणत असते, काही करून ते आता इंदूला धडा तर शिकवायचा आहे, पण काय करायचं असं? त्यावेळेला पोपटराव म्हणतात, माझ्या डोक्यात एक आयडिया आहे, आपण तीच करूया. तेव्हा मात्र श्रीकला बोलते, सांगा ना. तेव्हा पोपटराव सांकेतिक भाषेमध्ये ती आयडिया श्रीकलाला सांगत असतात. तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की मोठ्याबाई शकुंतलाबाईंना समजवत असतात, कारण शकुंतलाबाई खूपच अस्वस्थ असतात. शकुंतलाबाईंना म्हणत असतात, शकू, अगं असं काय करतेस? आज ना उद्या तोही दिवस येईल
ज्या दिवशी व्यंकट भाऊजींना सगळ्या गोष्टी समजतील आणि ते परत एकदा पुन्हा निघून येतील. तू नको ना काळजी करू, सगळं काही व्यवस्थित असेल. तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात, मला खूप काळजी वाटतेय, खूप भीती वाटते. त्यावेळेला इंदू बोलते, घाबरायची गरजच नाही, मी आहे ना तुमच्या सोबत. आणि तसंही काकू तू घाबरू नकोस. तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात, इंदू तुझी सोबत आहे म्हणून तर एवढे दिवस ढकलतीये मी. पण इंदू एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, कितीही काही झालं तरी सुद्धा आता मला लवकरात लवकर सगळ्या गोष्टी नीट करायच्या आहेत. तेव्हा मात्र इंदू बोलते, पुरे, आता काळजी करायची गरजच नाही, लवकरात लवकर सगळ्या गोष्टी नीट होणारच. पण एक गोष्ट मात्र नक्की, आता त्या श्रीकलाच्या पापाचा पाडा वाचलाय सर्वांसमोर आणि लवकरच तिच्या पापाचा घडा सुद्धा भरलाय. आता त्या श्रीकलाची अशी काही धिंड काढेन की ती श्रीकला पुन्हा आपल्याला तोंड दाखवूच शकणार नाही. तेवढ्यात मात्र लगेच मोठ्या बाई म्हणतात, इंदू तू समजतेस तेवढं सोपं नाहीये. तेव्हा लगेच इंदू बोलते, तुम्हाला काळजी करायची गरजच नाही मोठ्या बाई, आता मी काय करते ना ते बघा. तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात, मला खरंच खूप भीती वाटते, असं वाटतंय की सगळं काही माझ्या हातातून निघूनच जाईल. तेव्हा मात्र मोठ्यानी श्रीकला बोलते, आता सगळं संपलं, आता मला या विषयावर वाद घालायचाच नाही. हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल. तेवढ्या तिकडे इंदू श्रीकलाला मोठ्याने आवाज देते. तेव्हा श्रीकला बोलते, काय आहे, कशाला आलीस इथे. तेव्हा लगेच इंदू बोलते, तुझ्या जखमेवर मीठ चोळायला. काय ना श्रीकला, आता तुझी वाट लागलीस. तेव्हा लगेच श्रीकला म्हणते, पुरे, आता मला या विषयावर वाद नाही घालायचा आणि आत्ताच्या आता इथून चालतं पडायचा, परत तुझं थोबाड सुद्धा पाहायचं नाही. तेव्हा मात्र मोठ्यानी इंदू बोलते, श्रीकला तुझ्या पापाचा घडा भरलाय. तुला आता वाटत असेल की तू सगळ्या गोष्टींमधून सुटलीस, तर तसं होणार नाही. श्रीकला आता मात्र मी तुझी अवस्था खूपच बिकट करणार. तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते. त्यावेळेला लगेच श्रीकला मोठ्याने बोलते, पुरे, आता मला सगळं संपल्यात जमा आहे असं वाटतंय ना. पण एक गोष्ट लक्षात ठेव, लवकरात लवकर तुझ्यावरती पुन्हा वार करेन. तेव्हा लगेच इंदू बोलते, संपलं सर्व, तू याच भ्रमात राहा. श्रीकला नाही ना तुझी एकदा वरात काढली तर नावाची इंद्रायणी नाही मी. तेवढ्यात मोठ्या बाई म्हणतात, श्रीकला अगं एवढं सगळं झालं, गावकऱ्यांनी तोंडाला काळं फासलं, तरी सुद्धा तुझा माच काही उतरला नाही. तेव्हा लगेच श्रीकला बोलते, तो उतरणार सुद्धा नाही. आता तुम्ही बघा तुमची कशी वाट लावते ती. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर लवकरात लवकर इंदू श्रीकला आणि पोपटरावच्या पापाचा पाडा सर्वांसमोर वाचू शकेल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.